CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसॅसिटेशन. हा व्हिडिओ CPR आणि बाधित व्यक्तीसाठी CPR करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतो. CPR करायला घाबरू नका, ही मेंदूची शस्त्रक्रिया नाही. जर एखाद्या व्यक्तीला कार्डिओ अटॅक आल्यास 108 ह्या नंबरवर कॉल करा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणजेच इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसला कॉल करा किंवा दुसऱ्यांना करायला सांगा. पीडित व्यक्तीच्या बाजूला गुडघ्यावर बसा. त्याच्याशी बोलत राहा जेणेकरून तो काही प्रतिसाद देईल. बाधित व्यक्तीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास त्वरित इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसला कॉल करा. येथे CPR करण्यासाठी काही प्रक्रिया दिल्या आहेत, त्याचे अनुसरण करा. पीडिताच्या छातीच्या मध्यभागी एका हाताचा तळवा ठेवा. इथे छातीचा मध्यभाग दाखवला आहे. एका हाताच्या तळव्यावर दुसऱ्या हाताचा तळवा लॉकिंग फिंगर्स प्रमाणे ठेवा. आपल्या कोपरांना योग्य स्थितीत स्थिर ठेवा. येथे कोपरांना स्थिर ठेवण्याची योग्य आणि अयोग्य स्थिती दाखवली आहे. तुमच्या कोपरांची स्थिती स्थिर ठेवा आणि सर्व ताकदीनिशी छाती 1.5 ते 2 इंच दाबून धरा. जलद गतीने आणि जोरदार छाती दाबत रहा. प्रयत्न करा की प्रति मिनिट 100 पुशअप व्हायला पाहिजे. हवा येण्यासाठी डोके थोडे वळवा किंवा हनुवटी वर उचला. नाक बंद करा आणि आपल्या तोंडाने 2 मंद श्वास द्या. पीडिताचा श्वास चालू होत नसल्यास 15 कॉम्प्रेशन्स आणि 2 श्वास असं 4 वेळा करा. सायकलचे सर्क्युलेशन चेक करा. पीडित व्यक्ती श्वास घेत असेल तर त्याला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्याच स्थितीत ठेवा. 5 महत्वाच्या स्टेप विसरू नका. स्टेप 1. आपत्कालीन वैद्यकीय सेवेला कॉल करा. स्टेप 2. पीडित व्यक्तींशी बोलत रहा जेणेकरून तो प्रतिसाद देईल. स्टेप 3. पीडिताच्या छातीच्या मध्यभागी एका हाताचा तळवा ठेवा. स्टेप 4. आपल्या कोपरांना योग्य स्थितीत ठेवा. स्टेप 5. तुमच्या कोपरांची स्थिती स्थिर ठेवा आणि सर्व ताकदीनिशी छाती 1.5 ते 2 इंच खाली दाबत रहा.